हरणे माझे हरले चित्त भारवित विसरले, आता कैसे जाऊ घरा हे भरा लौकिक. पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील, आता कैसे जाऊ घरा हे भरा लौकिक. तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी, आता कैसे जाऊ घरा हे भरा लौकिक. मनोजेवम मारुततुल्य वेगम, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमंत, शरण 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 हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता. चरण चरण हनुमंता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता. हनुमंता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबठा. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांची अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता. हरणे माझे हरले चित्त भारवित विसरले, आता कैसे जाऊ घरा हे भरा लौकिक. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा असून बहुतेक सर्वांच्या पाठाचा अभंग आहे. चालू असलेला आपला हा नामयज्ञ पांडुरंगाच्या कृपेने, संतांच्या आशीर्वादाने, संपूर्ण ग्रामस्थ मंडळी यांच्या प्रयत्नवादानं विद्यमानानं आपल्या गावचे सुपुत्र आमचे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय एके माऊली यांच्या उत्कृष्ट म्हटलं म्हणजे काय की पारायण नेतृत्वाखाली, त्याचबरोबर आमची सगळी गुणीजन मंडळी, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पुरुष मंडळी, आमच्या माता भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये गेले अनेक वर्षाचा हा कार्यक्रम आणि अतिशय पवित्र दिवस आहे. गोरोबा काकांची पुण्यतिथी आहे. आपल्या मांदियाळीमध्ये अनेक श्रेष्ठ आहेत, त्यापैकी गोरोबा काका एक श्रेष्ठ आहेत. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज, सावता महाराज, अधिक करून काय की निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, त्यापैकी गोरोबा काका हा यांचा आज समाधी सोहळा. आणि हा समाधी सोहळा आपल्या गावामध्ये प्रतिवर्षी काल्याच्या कीर्तनानं साजरा होतो. आपलं हे जे दैवत आहे ना, हनुमानजी मारुतीरायाचं दैवत, हे दक्षिणमुखी आहे बघा. आणि जे दक्षिणमुखी मारुतीरायाचं मंदिर असतं ते जागृत देवस्थान असतं, लक्षात घ्या. जागृत असतं, जागृत. आणि म्हणून या मारुतीरायाच्या समोर गेले अनेक वर्ष हा आपला कार्यक्रम चालू आहे. आणि त्यातील एक काल्याचं कीर्तन म्हणजे शेवटचं कीर्तन माझ्या वाट्याला आलेलं आहे. शेवटचं म्हणजे माझं शेवटचं नाही,
आपल्या ह्या सप्ताहातलं शेवटचं विठाला विठाला आपण त्याला प्रसादाचं कीर्तन म्हणतो. प्रसाद हा फक्त दोनच ठिकाणी मिळतो. एक देवाच्या दरबारामध्ये प्रसाद आहे आणि एक संतांच्या दरबारामध्ये प्रसाद आहे. भानुदास गीते गात भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ 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 भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ 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 प्रसाद देतो पंढरीनाथ. एक देवाच्या दरबारामध्ये प्रसाद आहे आणि दुसरं ठिकाण आहे ते संत दरबारामध्ये प्रसाद आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ आणि विशेष हा लाभ संत संगे. बघा तुम्ही आळंदीला माणूस गेला रे गेला की पदार्थच घेऊन येतो, ते प्रसाद ठरतात. तिथेही चुरमुरेच असतात. आपण काय काही दुकानावर गेल्यानंतर चुरमुरेच मागतो, लाह्याच मागतो, तिथल्या लाह्याच असतात. तिथून माणूस आला की म्हणतो घ्या प्रसाद. पंढरपूर आला की घ्या प्रसाद. कोणत्याही काय की संत दरबारामधून देवाच्या दरबारामधून माणूस आला रे आला की प्रसाद म्हणतो प्रसाद. बघा तुम्ही आपण रोज जेवण करतो, रोज प्रसाद म्हणतो का? म्हणत नाही. हां बघा आता काल्याच्या कीर्तनात ती सांगता झाली रे झाली की लोक लगेच आमचे कार्यकर्ते म्हणतात प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. बघा तुम्ही हे प्रसाद आहे. हां काय की देवाच्या दरबारामध्ये बघा तुम्ही पाहुण्याला नाश्ता म्हणून शिराच असतो. पाहुण्यासाठी नाश्त्यासाठी काय असतं? शिराच असतो. आणि तोच शिरा सत्यनारायणाच्या पोथीमध्ये 5 अध्याय थांबला की लगेच प्रसाद बनतो. घ्या प्रसाद घ्या प्रसाद घ्या. एखादा माणूस म्हणायला लागला ह्या शिरा, लोक म्हणते तुझं डोकं फिरलंय का? हां प्रसाद म्हणा. कोणतीही गोष्ट देवाच्या दरबारामध्ये. आणि म्हणून भगवान सांगतात गीतेमध्ये तत्प्रसादात पराम शांती. जे खाल्ल्याच्या नंतर श्रेष्ठ शांती मिळते, समाधान मिळतं. किंबहुना दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान सांगतात प्रसादे सर्व दुःखानाम. सर्व दुःखाची हानी होते म्हणजे संसारच नाहीसा होतो, त्याचं नाव प्रसाद आहे. देखी अखंडित प्रसन्नता आती जेत चित्ता रिगणे नाही समजता संसार दुःखा. संसाराचं दुखणं जिथं नाहीसं होतं त्याचं नाव आहे प्रसाद. आणि म्हणून हे काय की प्रसादाचं कीर्तन आहे. आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं ठरलं तर सांगतेचं कीर्तन आहे बरं का. समाप्ती नाही. समाप्ती हा व्यवहारामध्ये शब्द आहे आणि परमार्थामध्ये सांगता शब्द आहे. बघा तुम्ही काय काय लोक म्हणतात बघा आमच्याकडे ग्रंथाची समाप्ती आहे म्हणतात. कोणाची समाप्ती? ग्रंथाची. आता मी तुम्हाला विचारतो ग्रंथाची समाप्ती असते का वाचनाराची? वाचनाराची समाप्ती असते. पण समाप्ती शब्द नाही, सांगता शब्द. सांगता काल्याचं कीर्तन झालं की वेगळं सांगायची गरजच नाही. काला आणि ताबडतोब हाला. बरोबर आहे की? काला झाला रे झाला की हाला. आणि एखादा माणूस जर मध्यंतरी आला तर लोक म्हणतील काला आहे का, म्हणजे काला. हा याचा अर्थ असा आहे की प्रसादाचं कीर्तन आहे. जरी कीर्तन मोठं असलं तरी नियोजित जे वेळ आहे त्याच्यामध्येच आपल्याला पाहायचं आहे. अशा 3 प्रकारच्या गवळणीत बघा गोकुळामध्ये. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. हा आमचे एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात की ह्या वेद गर्वीच्या श्रुती माता आहेत बरं का. म्हणजे कोण आहेत त्या? वेद आहेत. वेद हा श्रुती माता आहेत. परंतु त्या स्वरूपामध्ये परमात्म्याचं वर्णन त्यांना करता येत नव्हतं. नियम आहे बघा तो. हां जसं काय की त्यांना कळालं नाही असं नाही, परंतु शब्दामध्ये तो परमात्मा मांडता आला नाही. आमच्या नारद भक्तिसूत्रामध्ये नारदाने एक उदाहरण दिलं, गमतीचं उदाहरण दिलं. मुका स्वादनवत वत म्हणजे त्याप्रमाणे. हां मुक्या माणसाला तुम्ही खाण्यासाठी द्या काय साखर,
आता त्याला साखर ती कळाली नाही का सांगता आली नाही? सांगता येईल नाही. तसा वेदाला परमात्मा कळाला नाही असं नाही, परंतु शब्दामध्ये मांडता आला नाही. हा का? मग त्या 3 प्रकारच्या गवळणी अवतीर्ण झाल्या. 3 प्रकारच्या गवळणी बघा. हा मुक्या माणसाचं असंही गंमत आहे बघा. गमतीनं उदाहरणं सांगितल्या जातात. 19 रस्त्यानं ओरडायला लागला, ओ मी मुका आहे, ओ मुका, मला बोलता येत नाही ओ. मुका माणूस ओरडायला लागला. आणि तेवढ्यामध्ये एका माणसाचा नेमका पगार झालेला होता. त्यानं 100 रुपये काढले की दिले. मंडळीने विचारलं, का हो 500 रुपये पगार असतो आणि 100 रुपये कुठे गेले? अगं म्हटले एक मुका माणूस होता, हां, आणि त्याला मी 100 रुपये दिले. मंडळीने परत विचारलं, तो मुका तुम्हाला कसं काय कळलं? त्याच्या तोंडानं सांगितलं मी मुका आहे. मुका साधनवाद. जसा मुक्या माणसाला साखर सांगता येत नाही, तसं वेदाला परमात्मा सांगता येत नाही. त्याच्यासाठी आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे बघा तुम्ही. वेद हा म्हटलं म्हणजे परमात्मा स्वरूप आहे. परमात्म्याचं रूप आणि वेदामध्ये काहीही बदल नाही असा नियम आहे बघा तुम्ही. कोणतीही गोष्ट काय आहे की समान सत्तेमध्ये घडत असते, विषम सत्तेमध्ये घडत नाही. समान सत्ता बघा तुम्ही. आता माझी समान सत्ता आहे, याला साधक बाधक व्यवहार म्हटलं जातं. साधक बाधक व्यवहार जर करायचा असेल तर त्याच्यासाठी काय पाहिजे? समान सत्ता पाहिजे. आता आपलं कीर्तन चाललेलं आहे, आता कीर्तनकार बी जागा आहे आणि सगळे लोकही जागेत आहे की नाही. पण आतासुद्धा बघा तुम्ही काही काही लोक झोपी जातात, त्याला विषम सत्ता तयार होते. बरोबर आहे की नाही? तसं काय आहे की वेद हा परमात्मा स्वरूप आहे, मग त्याला त्याचं वर्णन करता येत नाही. मग त्या परमात्म्याचं वर्णन करण्यासाठी त्या व्यवहारामध्ये 3 प्रकारच्या गवळणी अवतीर्ण झाल्या. सासू होत्या ते ज्ञानपर गवळण, लेख होती ती उपासनापर गवळण, आणि सून होती ती काय की कर्मपर गवळण. बघा तुम्ही, कर्मामध्ये केवळ पारतंत्र्य, उपासनेमध्ये काय पारतंत्र्य काय स्वातंत्र्य, आणि ज्ञानामध्ये केवळ स्वातंत्र्य. बघा तुम्ही, ज्ञान म्हटलं की पारतंत्र्य नाही. अशा 3 प्रकाराने गवळणी अवतीर्ण झाल्या. ते व्यवहार मी सांगत बसत नाही. अजूनही जाणती सगळी मंडळी बघा. पूर्वीचा काल म्हणायची त्याला सासुरवास, भयानक सासुरवास होता महाराज. आता उलटं झालेलं आहे. आता सासुरवास राहिलेला नाही, आता सुनवास झालेला आहे. आता सासुरवास राहिलेला नाही. हां, त्या सुनबाईला प्रश्न असायचा, सासरा कसा असेल, सासू कशी असेल, नणंद कशी असेल. आता उलटं झालेलं आहे. घरातल्या लोकांना प्रश्न पडतो की येणारं वारं कसं असेल. म्हणजे काय की हा प्रश्न आहे. आणि म्हणून 3 प्रकारच्या गवळणी सुंदर अशी मुरली वाजवली. मुरलीचं वर्णन आमच्या एकनाथ महाराजांनी जास्तीत जास्त केलं. तुझ्या मुरलीची ध्वनी, तुझ्या मुरलीची ध्वनी, कल्पित पडली गाणी, झाले अंतकरणी विसरणी, झाले अंतकरणी मी कामधंदा विसरले. कल्पित पडला गाणी, बिवळ झाले अंतकरणी मी गरदंगा विसरले. तुझ्या मुरलीची ध्वनी, अकल्पित पडता पाणी, बिवळ झाले अंतकरणी मी कामधंदा विसरले. एकनाथ महाराजांची गवळण आहे. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी, विव्हळ झाली अंतकरणी मी घरधंदा विसरले. मुरली नोई केवळ बाण, तेने माझा हरला प्राण, संसार केला दानादेनी यवनी हृदय संचरली. तुझ्या मुरलीचा सुरताल मी विसरले देहभान, घर सोडून धरले रान वृंदावनी गेले. आणखीन एक गवळण आहे एकनाथ महाराजांची. भुलविले 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 वेणुनाने, भुलविले वेणुनाने, भुलविले 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 वेणुनाने, भुलविले वेणुनाने,
गोविंदे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला गोविंदे फुलविले 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 वेणुनादे फुलविले वेणुनादे फुलविले 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 नादे फुलविले नादे आमच्या एकनाथ महाराजांना जास्तीत जास्त हे मुरलीचं वर्णन केलं. पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले पक्षी रे राहिले निश्चळ. आमच्या एकनाथ महाराजांना असं वर्णन केलं निसर्गाचं, तिथं माणसाचं वर्णन केलं नाही बरं का. हा, वाहणारं पाणी एका जागेवरती थांबलंय. याचा अर्थ पूर्वीच्या कालामध्ये नद्या वाहत होत्या, अलीकडच्या कालामध्ये नद्या वाहत नाही. त्याचं गोड कारण आहे बघा. पूर्वीच्या कालामध्ये खूप लोक पाप करायचे, पण धो 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 नद्या वाहत होत्या. आपण एवढे पुण्यवान माणसं, नद्या वाहण्याचा प्रश्नच येत नाही. किती पुण्यवान आपण माणसं, गेली 25 वर्ष नदीच वाहिलेली पाहिली नाही. वाहणारं पाणी जाग्यावर थांबलेलं आहे. पक्षी राहिले निश्चळ. पक्षी काय आहे की खेचर मार्गाने फिरणारा प्राणी आहे बरं का. आकाशाला काय म्हणतात शास्त्रामध्ये? खेचर म्हणतात, खेचर मार्ग बरं का. आपण चालतो जमिनीला भूचर मार्ग म्हटलं जातं, आपण जमिनीवर फिरतो याला भूचर मार्ग म्हटलं जातं. खेचर मार्ग म्हणजे आकाशाने भटकणारे ते पक्षी एका जागेवरती थांबलेले आहेत. वास्तविक पाहिलं तर पक्षी एका जागेवर कधी थांबत नसतात. पक्षावर सुद्धा भरोसा नसतो. पक्षावर सुद्धा भरोसा नसतो. मी फक्त पक्षाबद्दलच बोलतो, आहे की नाही? तुमच्या लक्षात आलं. म्हणजे काय आहे की तृणचरे लुब्ध झाली. चरणाऱ्या गायी एका जागेवरती थांबल्यात. ही पशुपक्ष्याची अवस्था सांगतो बरं का, निसर्गाची अवस्था. पाणी एका जागेवर थांबलेलं आहे, पक्षी एका जागेवर थांबलेले आहेत, गायी एका जागेवरती थांबल्यात. मला सांगा तुम्ही आता त्या निसर्गाची जर अशी अवस्था, आता ते तिथं माणसाचं काय आहे? खूप मोठं चिंतन. लक्षात आलं का? मीराबाई वर्णन करतात, हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर. हरि की मुरली बाजे रे जमुना का तीर बाजे, जमुना का तीर मुरली बाजे रे जमुना का तीर बाजे, जमुना का तीर मुरली बाजे रे जमुना का तीर बाजे, जमुना का तीर. कारो कन्हैया कारो कमलिया बाजी रे जमुना के तीर बाजे, यमुना का तीर रे. हरि की मुरली बाजे रे जमुना का तीर बाजे, यमुना का तीर. मीराबाई महाराज वर्णन करतात, हरि की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर. कारो कन्हैया कारो कमलिया. पुढचं मला आठवत नाही. आहे की नाही? म्हणजे काय की मीराबाई वर्णन करतात. त्याचबरोबर आमचे भगवान काय की अर्थात शुकदेव वर्णन करतात भागवतामध्ये, बिभ्रद्व्यनुम जठरपटयो. परमात्म्याच्या मुखामध्ये काय आहे? वेणू आहे, वेणू. विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम असं वर्णन केलेलं आहे त्या वेणूचं. जाऊ द्या, मला एवढंच सांगायचं आहे की सुंदर असा मुरलीचा वेणू अर्थात परमात्म्याने यमुनेच्या तीरावरती वाजवला. ज्ञानपरगवळणी होत्या त्या गेल्या. फक्त मुली विचारतात आईंना, मातेला, आई वृंदावनाच्या तीरावरती कोणाचा तरी वेणू वाजत आहे ऐकण्यासाठी. वृंदावनी वेणू कवना माय वाजे, वृंदावनी वेणू कवना माय वाजे,
वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे वेणू नादे गोवर्धनु वाजे वेणू नादे गोवर्धनु वाजे पुच्छ पसरे मयूर विराजे पुच्छ पसरे मयूर विराजे पाता भासती यादव राजे हो वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे विचारला आई वृंदावनाच्या तीरावरती कोणाचं तरी वेणू वाजत आहे ऐकण्यासाठी जाऊ का नाही नको जाऊ म्हटलं तरी जाणार तिचं नाव मुलगी आहे राहता राहिल्या सुना आपण बोलून गेलो पारतंत्र्याचं जीवन काय करावं घरामध्ये गेल्या जेवढे हांडे भरलेले होते तेवढे मोकळे केले भरला उलंडून रीता करी घट मिस पाण्याची गोविंदाची चोट चाले झडझडा उसंतोनी वाट पाहे पाळतो नि उभा तोची नीटऊ हा घट म्हणजे हे शरीर आहे बरं लक्षात आलं काय याचे 7 नाव आहे त्यापैकी घट एक नाव आहे पहिलं नाव आहे अंग दुसरं नाव आहे देह तिसरं नाव आहे शरीर चौथं नाव आहे अवयव पाचवं नाव आहे क्षेत्र 6वं नाव आहे कलेवर आणि 7वं नाव आहे घट बरं काय घट हा आता हे घट हा कोण बनवतो एक कलाकार बनवतो बघा कलाकार बनवतो कोणते कोणते घट असतात सर्वात मोठा घट असतो बघा त्याचं नाव रांजण त्याच्यानंतर लहान डेरा त्याच्यानंतर लहान घागर त्याच्यानंतर कळशी एकदम बारीक असतं बघा काही काही भागामध्ये त्याला हां काय की हां लोटकंसुद्धा म्हटलं जातं लोटकं हां मला वाटतं इकडचीच भाषा आहे ती लोटकं आणि 14 जानेवारीसाठी आपल्या इकडे काय म्हणतात त्याला हां सुगडं शब्द आहे सुगडं आहे त्या सातारा जिल्ह्यामध्ये गुळकुळं म्हणतात वेगळी वेगळी ती भाषा असतात पण सुगडं तसे तुम्ही आम्ही सुद्धा ब्रह्मदेवाचे घट आहोत बरं का हो काही काही माणसं इतके जबरदस्त असतात 2 माणसाचं बाकडे ऐकलेलाच लागतं एस टीमध्ये बसले मला सरकं पलीकडे सरकं म्हणून तिथंच उड्या मारतो हा उपकून करतो जागेवरती असंही गिराईक पाहिले मी त्या रिक्षावालाच कोणी घेत नव्हतं रिक्षावाल्यानं विचार केला याला जर घेतलं रिक्षा जर पंक्चर झाला तर तिथूनच म्हणे नीट कर ते वैतागलं तांगावाल्याकडे गेलं तांग्यावाल्याला सकाळपासून गिराईक नव्हतं तुम्हाला बसा म्हणल्यावर फक्त एकच पाय द्याला कशात त्या तांग्यामध्ये घोड्याचे दोन्ही पाय हा मला खाली उतरा काय नाही काय झालं अहो म्हणले व्हायचे तेच झाले म्हटले हां तुमच्या 2 पायानं हां आहे की नाही एका पायानं घोड्याचे 2 पाय तर तुमच्या 2 पायानं घोड्याचं काय बरं याला जबरदस्त म्हटलं जातं घट हां तसं काय की शरीररूपी घट आहे आणि या शरीररूपी घटातील विकाररूपी पाणी टाकून दिलं आणि स्वच्छांतकरणाने गेली बघा पाणी भरण्याचा व्यवहार आहे ना रिकामे भांड्याने पाणी आणायचं असेल तर कसलं भांडं पाहिजे रिकामं पाहिजे रिकामं मग मला सांगा तुम्ही पाणी आणायचं तर रिकामं भांडं पाहिजे देव आणायचं असेल तर देवासाठी सुद्धा स्वच्छ अंतकरण पाहिजे स्वच्छ आणि ती स्वच्छ अंतकरणाने यमुनेच्या तीरावरती गेली आत्तासुद्धा बघा हां आपल्या भागामध्ये कमी आहे परंतु आम्ही कोकणामध्ये जातो कधी कधी सातारा जिल्ह्यामध्ये जातो आत्तासुद्धा माता भगिनी विहिरीवरचं पाणी आणत असताना डोक्यावरती 3-3 हांडे घेतात बघा कोकणामध्ये तुम्ही पहा कधी कधी येते ते मोबाईलवरती 3-3 4-4 हांडे डोक्यावरती घेतात तशी ती गवळण यमुनेच्या तीरावरती गेली 2-3 हांडे डोक्यावरती घेतले आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती यमुनेच्या तीरावरती उभी आहे तिच्याची एक अंतकरणाची आली ती म्हणती का गं तू सकाळपासून इथं उभी आहेस तुला तुझ्या घरी जायचं नाही का त्यावेळेला ती अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगते आता कैसी जाबू घरा आता कैसी जाबू घरा
आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा लोहे परा लौकिक लोहे परा लौकिक आता कैसी जाऊ घरा घरा आता कैसी जाऊ घरा लोहे परा लोहे परा लौकिक आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा लोहे परा लौकिक लोहे परा लौकिक लोहे परा लौकिक आता कैसी जाऊ घरा लोहे परा लौकिक लोहे परा लौकिक लोहे परा लौकिक आता कैसे जाऊ घरा आता मी माझ्या घरी जाऊ शकत नाही आता हे वर्तमान काल आहे बरं का आता काय आपलं काल्याचं कीर्तन चाललेलं आहे आता भूतकाल म्हणजे पाठीमागचा काल पाठीमागं काय चाललं होतं हां गात्याची काय की सांगता ज्ञानेश्वरीची सांगता पूजा चालली होती पाठीमागचा काल पाठीमागेलं काकडा त्याच्या पाठीमागं जागर त्याच्या पाठीमागं कालचं कीर्तन बरोबर आहे की नाही कालचं कीर्तन त्याला भूतकाल भूतकाल म्हणतात आता काय काय माणसं म्हणतात आता मी काल्याच्या कीर्तनाला आलो म्हणजे ते काय की 7 दिवस आले नव्हते आता काल्याच्या कीर्तनाला आलो आता हां बघा तुम्ही काय काय माणसं म्हणतात आता मी पंढरपूरला आलो म्हणजे त्या अगोदर ते पंढरपूरला कधी गेले नव्हते काय काय माणसं म्हणतात आता मी माळकरी झालो म्हणजे ते पहिले माळकरी नव्हते काय काय माणसं म्हणतात आता मी पित नाही म्हणजे चहा आहे की नाही अगोदर ते चहा पित होते तसं आता वर्तमान काल आहे मग त्या गवळणीने विचारलं असं तू तुझ्या जर घरी जाऊ शकत नाही तर कारण काय माझे हरिने चित हरिने माझे हरिने चित हरिने 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 माझे हरिने चित हरिने माझे हरिने चित हरिने माझे हरिने चित हरिने हरिने चित भारवीत विसरले भारवीत विसरले आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा हरिने हरिले माझे चित भारवित विसरले भारवित विसरले भारवित विसरले
माझ्या घरी जाऊ शकत नाही त्याचं कारण त्या गवळणीने सांगितलं. माझं चित्त परमात्म्याने हरण केल्यामुळं मी माझ्या घरी जाऊ शकत नाही. बघा, परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. परमार्थामध्ये चित्त, व्यवहारामध्ये वित्त, शरीरामध्ये पित्त, घरामध्ये एक मत, बाजारामध्ये पत, रानामध्ये खत, असे बरेच प्रकार आहेत. बरं का, इतके प्रकार आहेत त्याचे. त्यापैकी आपल्याला काय की चित्त मिले तो सब मिले. परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. जवळी नाही चित्त काय मांडिले से प्रेत. बघा, पूर्वीचे 9 ते 11चे कीर्तन होते आणि मला असं वाटतं की तुम्ही भाग्यवान मंडळी या वर्षामध्ये तुम्ही 7 ते 9चं कीर्तन केलं. बरं का काका, मला वाटतं पहिला उपक्रम लातूर जिल्ह्यात तुमचा असेल. बरं का, त्याच्या अगोदर असेल, परंतु मला तरी असं वाटतं की तुमच्या गावापासून आंदल गावचं काय आहे की आदर्श घेण्यासारखे. लक्षात आलं का? आता आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आळंदीला राहतो. तिकडं बहुतेक 7 ते 9चीच कीर्तन असतात. कीर्तन झालं की सर्वांनी जेवायला बसायचं. आणि इथं आल्याच्यानंतर कळालं की तुमच्या गावामध्ये सुद्धा काय आहे की यावर्षी तुम्ही सुरुवात केली. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं तुम्ही भाग्यवान मंडळ्यात लहान थोर स्त्री पुरुष अगदी आनंदानं एकत्र जेवतात. याला सप्ताह म्हटलं जातं. विठाला विठाला ते 9 ते 11चे कीर्तन असायचे. मग कधी कधी माणसं रानामधून येणार कुठं कीर्तनाला, रानामधून. पण पूर्वी काय होतं की एक झटक्याचं कुलूप असायचं. त्या कुलपाला झटका द्यावा लागत होता. झटक्याचं कुलूप असायचं, झटका द्यावा लागत. आता ते झटक्याची कुलपं राहिली नाहीत. आता माणसाला झटके येतात. कसे गेले? झटका आला. आता लोकांच्या लक्षातच येत नाही की मरण म्हणजे झटका आहे. बरं का, पण तो झटक्याने गेले असं म्हणतात ते लोक. त्या बिचाऱ्यानं काय केले की कुलपाला झटका न देता ते कीर्तनाला बसला आणि 10:30 वाजता त्याचं चित्त त्या कुलपाकडे गेलं आणि तो वरती हात करून असा खाली ओढायचा, वरती हात करून खाली ओढायचा. कीर्तनकाराने विचारलं, बाबा वरती हात करून खाली का ओढता? म्हणले, महाराज मी कीर्तनाला बसलो पण त्या कुलपाला झटका द्यायचा राहिला होता. बसलाय कीर्तनामध्ये, झटके कुठं चाललेले आहेत? कुलपाला. लक्षात आलं का? जवळी नाही चित्त काय मांडले शे प्रेत. आणि म्हणून आमच्या संतांनी सांगितलं की चित्ताचं सहकार्य मिळालं नाही मिळालं की तुमचा परमार्थ झाला असा समजा. चित्ताचं सहकार्य मिळालं नाही मिळालं की तुमचा परमार्थ झाला असा समजायचं आहे की नाही. आणि म्हणून चित्ताचं सहकार्य मिळत नाही, सर्वांचं सहकार्य मिळतं. थोडे आहे चित्त सहाय्य झाली चित्त सहाय्य झाली चित्त सहाय्य झाली चित्त सहाय्य. थोडे आहे चित्ताचे धालिया चित्ताचे धालिया चित्ताचे धालिया. थोडे आहे चित्ताचे धालिया चित्ताचे तुम्ही चित्त सर्व ठिकाणी जातं पण देवाकडे जात नाही. तशी ती पदार्थावर बसणारी माशी सर्व पदार्थावर बसते पण ती आग्नीवर कधी बसत नाही. तिला माहिती आग्नीवर बसलं की उडता येत नाही. तसं हे चित्त काय की देवाकडे जात नाही आणि गेलं की परत माघारी येत नाही. लक्षात आलं. आणि म्हणून बघा तुम्ही चित्ताचं काय की असं मनाचं असं आहे. बघा तुम्ही देवाकडे जात नाही आणि गेले की परत येत नाही. याच्यासाठी 2 उदाहरणं दिली तुकोबाराने. आपलं काय की शेवटचं उदाहरण घ्यायचं. घड्याळ पुढं पळतंय. कीर्तन जरी मोठं असलं तरी सूत्रबद्ध आहे. आपलं लक्षात आलं का? ते बैल पेटवत असताना तो बैल 3-3, 4-4 माणसाला ऐकत नाही. बरं का? तो बैल आपल्या भागामध्ये बैल म्हणतात.
तिकडं खोंड म्हणतात, खोंड. आम्ही पुण्याकडे राहतो तिकडे खोंड म्हणतात, खोंड. हां, तो खोंड. हां, काय की 4-4, 5-5 माणसाला ऐकत नाही. आणि एकदा काय की 5-6 महिने गेले की काय करायचं नाही, असं काय की हातामध्ये जू धरायचं. जू आपल्या भागात जू म्हणतात, तिकडं जोकांड म्हणतात. तिकडं पुण्याकडे काय म्हणतात, जोकांड म्हणतात. असं हातामध्ये जोकांड धरलं जू धरलं नुसतं म्हणायचं हौशा. लगेच पुढं काय की डोकं करतो. हां, अगोदर तो बैल 4-4 माणसाला ऐकत नाही, 5-5 माणसाला ऐकत नाही. आणि एकदा त्याला 5-6 महिन्याची सवय लागली की नुसतं नाव घेतल्यावर लगेच काय की खांद्यावरती जू ठेवल्या जातं. पाटाळ करिता नसाईची वारा आणि सायलिया ढोरा गुणी साधे, आहे की नाही. तसं हे मन देवाकडे जात नाही आणि गेले की परत ते येत नाही. आणि म्हणून ती गवळण समजून सांगते की माझं चित्त परमात्म्याने हरण केलं, त्याचा परिणाम असा झाला, भारवित विसरले. काय विसरली याच्यासाठी आमच्या एकनाथ महाराजांना एक पद मिळालं भागवतामध्ये, मदिरा मदांदाहा असं पद आहे संस्कृत भाषेमध्ये. बघा तुम्ही, तिथं त्यांनी 4-5 काय की उदाहरणं दिली. एका भाड्याचे घोडे आणले निधामा पुढे, ते आहेत की गेले कोणीकडे. ते स्वर्णापुढे हरी की जना. आमचे एकनाथ महाराज म्हणतात पूर्वीच्या कालामध्ये ते भाड्यानं घोडं मिळायचं. आमच्या आळंदीमध्ये सुद्धा बरं. आता जास्त लग्न आहेत. 25-30 वर्षापूर्वी ती देवाची आळंदी होती. देवाची का म्हणतात, ती तिथे एक चोराची आळंदी आहे. पुण्या शेजारी चोराची आळंदी, आडनाव चोर आहे त्यांचं, बरं का. सांगू का तुम्हाला उदाहरण. आमचे नामदेव महाराज पठाडे, त्यांच्या गावाचं नाव होतं चोरजवळा, बरं का. तर त्यांनी विचार केला की चोरजवळा हे बरोबर नाही. मग त्यांनी काय केलं की ते चोर जाऊन थोरजवळा केलं, बरं का. तसं आडनावाचे चोर आहे तिथं. कुठं, त्या गावामध्ये, त्या आळंदीमध्ये. आणि माऊलीच्या दरबारामध्ये माऊली असल्यामुळे ही देवाची आळंदी आणि ती चोराची आळंदी. आता काय झालं की ती देवाची आळंदी न राहता लग्नाची आळंदी. 200 किलोमीटर 300 किलोमीटर आळंदीमध्ये लग्न येतात. कोणाच्या दरबारामध्ये, ज्यांनी लग्न केलं नाही त्याच्या दरबारामध्ये. एक माणूस मारुतीला प्रदक्षिणा घालत होता, कशासाठी, लग्न जमा म्हणून. कोणाला प्रदक्षिणा, मारुतीला. विठाला विठाला भाड्याला घोडं घेतल्याच्या नंतर जिथं जायचे तिथं गेल्यानंतर त्या घोड्याला विसरतो, याचा विसरणे. समजा एखादा माणूस सुदैवान राजा व्हावा, राजा झाल्यानंतर फाटक्या जोड्याला जसा विसरतो त्याला विसरणे. अशी कितीतरी उदाहरणं दिलीत आमच्या भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी. त्याचंच भाषांतर आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी एका गवळणीमध्ये केलं. बघा त्याचंच भाषांतर. याती कुळ माझे गेले हापोनी, याती कुळ माझे गेले हारपोनी, याती कुळ माझे गेले हारपोनी, याती कुळ माझे गेले हारपोनी. श्रीरंगावाचोनी आणूने मत वेळो वेळा, किती कवाल मत वेळा, किती वर्षी कवाल मत वेळो वेळा. याची कुळ माझे गेले हारपोनी, श्रीरंगा वाजोनी आणूने, श्रीरंगा वाजोनी आणूने, श्रीरंगा वाचोनी आणूने. याती कुळ माझे गेले हारपोनी, श्रीरंगा वाचोनी आणूने, श्रीरंगा वाचोनी आणूने, श्रीरंगा वाचोनी आणूने.
ज्ञानेश्वर महाराजांचे 2-4 पद आहेत या गवळणीमध्ये. याती जातीला विसरली, कुळाला विसरली, लक्षात आलं का? अष्टभोगाला विसरली. बघा अष्टभोग आहेत. हा अष्टभोगाचं वर्णन आहे पुराणामध्ये. सुगंधवनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शया चक्षुषमाचेव भोग अष्टक हृदारुतम आहे की नाही. अष्टभोगाला ती विसरली. हा बघा तुम्ही सगळंच विसरले. अष्टभोग भोगणे माते नाही भक्ती प्रेम गोड लेलगे माये. आणि त्याचा परिणाम असा झाला हा बारवीत विसरले. हा मग ती दुसरी गवळण समजून सांगते. ऐकलंस का? तू जर अशी इथं उभं राहिलीस तर लौकिक का चांगला आहे का? बघा तुम्ही कसंही वागा, लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. अहो जीवाला नाव ठेवतील यात नवल नाही हो. एक वर्ग देवाला नाव ठेवतो. देव इथं चुकला, देव इथं चुकला, देवाला काही कळत नाही. आता बघा तुम्ही वीट भट्टीवाल्याला जाऊन तुम्ही भेटा आणि त्याला विचारा या पावसाचा काय परिणाम आहे. ज्याची वीट भट्टी असेल ना त्याला विचारा तुम्ही. हा तो म्हणतो या देवाला अक्कलच नाही, उन्हाळ्यात कुठे पाऊस असतो का? विठाला विठाला विठाला. आता लोकांच्या लक्षातच येत नाही. आपल्यात बदल झाल्यामुळे निसर्गात बदल झाला. बरोबर आहे का? आपल्यापासूनच सुरुवात आहे. लक्षात आलं. हा बघा तुम्ही आपल्यापासून सुरुवात आहे. हा म्हणजे याचा अर्थ असा आहे की बघा तुम्ही देवाला नाव ठेवणारा वर्ग आहे. एक माणूस म्हटला जीव तर चुकतो पण देवाच्या चुका काढायच्या म्हटला. हातात पेन घेतली, कागद घेतला आणि रस्त्याने निघाला. जाता जाता काय झालं की भोपळ्याचा वेल लागला. भोपळ्याचा वेल पाहिलं तर अंगठा एवढा असतो आणि फळ पाहिलं तर भलं मोठं असतं. बघा म्हणला देवाला काय अक्कल आहे? झाड पाहिलं तर अंगठे एवढं, फळ पाहिलं तर भलं मोठं. पुढे गेला कवटाचं झाड लागलं. कवटाच्या झाडाकडे पाहिलं म्हटलं बघा आता काय देवाला अक्कल आहे? झाड पाहिलं तर भलं मोठं आणि फळ पाहिलं तर अगदी बारीक. आणि तेवढ्यामध्ये काय कोण रात्रीचं जागरण झालेलं होतं, उन्हाळ्याचे दिवस होते. नेमकं असं झोपल्याच्यानंतर एक कवट असं निघालं आणि नेमकं नाकावरती पडलं. रक्त चाललेले. मनातल्या मनात म्हणायला लागला हे जर समजा काय की भोपळा या कवटाच्या झाडाला असता आता माझं काय झालं असतं. कीर्तनात सांगायची गरज नाही. बरोबर आहे की नाही. हा आता देवाची चूक आहे का जीवाची चूक आहे? तशा देवाच्या चुका काढणारी माणसं आहेत. एक 11 चरणाचा अभंग आहे बघा आणि त्याच्यामध्ये पहिलं लौकिक पद आहे. ऐसा हा लौकिक कदारा ऐसा हा लौकिक कदारा कवेना पावना देवराया पतित पावना देवराया. ऐसा हा लौकिक कदारा कवेना ऐसा हा लौकिक कदारा कवेना पतित पावना देवराया. देवराया पतित पावना देवराया. ऐसा हा लौकिक कदारा कवेना पतित पावना देवराया पतित पावना देवराया. ऐसा हा लौकिक कदारा कवेना पतित पावना देवराया पतित पावना देवराया. आमच्या तुकोबरायाने 11 चरणाचा अभंग आहे. जवळजवळ काय की मला असं वाटतं 10 उदाहरणं आहेत. 10 उदाहरण. हा बरं 10 उदाहरणं त्या अभंगामध्ये. इतके बघा तुम्ही उदाहरणं दिली. एखादा माणूस बोलत नाही. अलीकडे लोक म्हणतात हा बोलत नाही. हा आणि ज्यावेळेला आचारसंहिता चालू होती त्यावेळेला सारखे म्हणायचे लक्ष राहू द्या बरं का, लक्ष राहू द्या बरं. हा म्हणजे बोलत नाही तरी नाव ठेवतात. बोलतो हा इतका बडबड करतो म्हणते. हा अनंत वाचाळ बरळती बरळ. हा एखादा माणूस भेटीला येत नाही. अलीकडे भेटीला येत नाही. एखादा माणूस भेटीला येतो नेमकं म्हटले चहाच्या टायमावरती येतो. काही माणसाला सवयच असते दुसऱ्याच्या घरी जायचं झालं की नेमकं चहाच्या टायमावर. कसंही वागा लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. नो हे बरा लौकिक. तेवढ्यामध्ये दुसरी गवळण समजून सांगते. ऐकलंस का?
परक्या लोकाला कळा परकियाची सांगता गोष्टी 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 करती कुटी खातीला करती कुटी खातीलो 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 जाऊ घरा आता कैसे 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 जाऊ घरा ए परकियाची सांगता गोष्टी घरची कुटी खासीला घरची कुटी खासीला घरची कुटी खासीला ए परकियाची सांगता गोष्टी घरची कुटी खासीला घरची कुटी खासीलो घरची कुटी खासीला पारखी म्हणजे अनुभवी बरं का. पारखी या शब्दाचा अर्थ आहे अनुभवी लोकाला जर कळालं ना तर घरातलेच लोक कुटी म्हणजे निंदा करू लागतील बरं का. पारखी पुणे जिल्ह्यामध्ये पारखी नावाच्या आडनावाचे सुद्धा माणसं आहे. पारखी आपल्या पाटील घराण्यातली लक्षात आलं. पारखी निस्ते पारखी नाही, काय काय रत्न पारखी आहेत बरं. रत्न पारखी तसं काय की पारखी म्हणजे अनुभवी आणि त्या लोकांना जर कळालं ना घरची कुटी खातील. कुटी म्हणजे निंदा. बघा मुलगा परमार्थाला लागला रे लागला की घरातलेच लोक निंदा करू लागतात. आता लौकिकातले एक गोष्टी सांगत नाही, परमार्थातल्या बघा तुम्ही. नामदेव महाराजांच्या घरातले लोक काही की निंदा करत होते. आमचे कुळी नव्हते ऐशी हेची पिशे निवडले. आम्हाला सुद्धा म्हणतात महाराज आमच्या पोराला जरा समजून सांगा. मग कीर्तनकार विचारतो काय करतो. म्हणजे तुमच्यासारखाच बोंबलत फिरतो. म्हणजे आम्ही बोंबलत फिरतो. लक्षात आलं. म्हणजे वैतागून लोक बोलतात. बघा तुम्ही परमार्थाला मुलगा लागला रे लागला की ते काय की घरातले निंदा करू लागतात. तुकोबाराची पत्नीसुद्धा काय की तुकोबाराला म्हणत होती आमच्या मालकाला काही कळत नाही. आणि मला वाटतं तेव्हापासूनच हा व्यवहारामध्ये शब्द आला असावा. आमच्या मालकाला काही कळत नाही. जिल्ह्याचे कलेक्टर जरी असले तरी त्यांची मंडळी म्हणते आमच्या मालकाला काही कळत नाही. सांगा तुम्ही काय माणसाचं जीवन बघा नकळत निघून जातं. लहान वयामध्ये आईवडील म्हणतात बाळा तुला काही कळत नाही गप्प राहा. तारुण्यामध्ये मंडळी म्हणते तुम्हाला काही कळत नाही गप्प राहा. आणि म्हातारपणामध्ये पोरं म्हणतात बाबा तुम्हाला काही कळत नाही गप्प राहा. माणसाचं जीवन नकळत निघून जातं तरी तिथंच माणसं थांबतात. लक्षात आलं. जाऊ द्या. कुटी निंदा करू लागतात. एक परंपरेचं उदाहरण आहे बघा. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 संकेत आहेत आणि हे 3 संकेत कुठल्याच प्रांतामध्ये नाहीत बरं का. नव्हे ज्येष्ठांचं वाक्य आमच्या जगन्नाथ अण्णांचं. ते म्हणायचे की संत चरित्रामध्ये जे घडलं ते वेदात सुद्धा घडलेलं नाही. विठाला 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 विठाला
त्या सुद्धा संत वाङ्मयामध्ये आहेत. लक्षात आलं का? जे काय आहे की संत वेदात आहे ते संत वाङ्मयामध्ये आहे, परंतु संत वाङ्मयामध्ये जे आहे ते सुद्धा वेदात नाही असं संत चरित्रामध्ये घडलंय. आणि ते महाराष्ट्रामध्ये. लक्षात आलं का? पहिली घटना आहे बघा, देहू गावामध्ये आमचे तुकोबाराव वैकुंठाल निघाले की नांदुरकीचं झाड हलतं. मला सांगा तुम्ही कोणत्या प्रांतात ही घटना? आमचे एकनाथ महाराज पैठणचे. माझं सुद्धा एकनाथच नाव आहे बरं का, माझं सुद्धा एकनाथच नाव आहे. बरं, मी सामान्य कीर्तनकार नाही, मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राचा कसा आहे मी? माझं नाव एकनाथ शिंदे, बरोबर की नाही? आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे, बरोबर आहे की नाही? जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. आमच्या एकनाथ महाराजांच्या घरी आमच्या परमात्म्याने पाणी वाहिले बरं का. आणि त्या जुन्या काय की पैठणमध्ये 36 फुटाचा रांजण आहे, 36 फुटाचा बरं का, बांधलेला होता एकनाथ महाराजांच्या घरी. प्रत्यक्ष परमात्म्याने ते रांजण बांधलेलं आहे आणि त्याची उंची होती 36 फुटाची. विठाला 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 असा इतिहास आहे. आता सुद्धा आहे बरं का. ते काय की जुन्या गावामध्ये गेल्यानंतर ते तसंच ठेवलेलं आहे त्यांनी त्या परंपरेने. एकनाथ महाराजांचं आडनाव होतं गोसावी बरं का, ते ब्राह्मण घराण्यामध्ये. आणि आळंदी क्षेत्रामध्ये प्रस्थानच्या दिवशी सिद्धेश्वराचा कळस हलतो अशी आमची सर्व वारकऱ्याची भावना आहे. आणि तो कळस पाहण्यासाठी एक जण माणूस आला आणि त्यानं पाहिलं. अरे बापरे, म्हटलं काय सुंदर कळस हल्ला. पण म्हणलं हे 18 दिवस लोक कसे पायी चालत असतील? आणि खरं आहे बरं का, 18 दिवस पायी चालतात ते पायी गेल्याशिवाय कळणार नाही. बघा, एकाच रांगेमध्ये 4 माणसं आहेत बरं का, एकाच माणसं, काही रांगेमध्ये 4च माणसं चालतात सोहळ्याबरोबर. बघा तुम्ही. पण माझ्या नंतर लक्षात आलं की 4च माणसं का निवडलेली असावी? तर त्याचं कारण आहे, प्रत्येक माणसाला 4च माणसाची गरज आहे. किती माणसाची गरज आहे? 4च माणसाची गरज आहे. शेवटचं जे हेलिकॉप्टर असतं ते किती माणसाचं असतं? 4च माणसाचं असतं. तसे 4 माणसाच्या रांगेमध्ये तो बिचारा पंढरपूर क्षेत्रापर्यंत गेला आणि जवळजवळ काय की सगळं धार्मिक वातावरण, माळकरी, अगदी काय की सगळे गंध लावलेले सगळे वारकरी पाहिले. आणि पंढरपूर क्षेत्रामध्ये तो माळकरी झाला आणि काला करून घरी आला. आणि घरी आल्यावर त्याची मंडळी शेजारीकडे जाऊन बसली, म्हणायला लागली बरं का, आमचं ते पंढरपूरला गेलं आणि बुवा होऊन आलं. घरची कुटी खातील. आमचे तुकोबाराय ते होते त्या गवळणीला समजून सांगतात, निवांत राहा म्हणे निवांत राहे, तुका म्हणे निवांत राहे, तुका म्हणे निवांत राहे, हो तुका म्हणे निवांत राहे, पाहिले पाय आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा.
बरा लौकिक आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्ता हरिले माझे हरिले चित्ता बारवेरा विसराले बारवेरा विसराले आता काशी जाऊ घरा आता कसे जाऊ घरा
लौकिक नोहे बारा हा लौकिक आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा नोहे बारा लौकेता नोहे बारा लौकेता नोहे बारा लौकेता आता कैसे जाऊ घरा आता कैसे आज आहे काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन मोठं जरी असलं तर थोडक्यामध्ये सांगणार आहे बघा. ते जे परमात्म्याने गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचा फक्त उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे गोकुळी केले ते उच्चारावे. जे परमात्म्यानं गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचा फक्त उच्चार करायचा. आचरण करायचं असेल तर प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं. हा बघा, प्रभू रामचंद्राचं जीवन 3 तत्वावरती आधारित आहे. एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. बरं का, दुसरा बाण मारायची गरजच नाही. एक बाण मारला की, म्हणून तर औषधावरती लिहिलेलं असतं बघा, रामबाण. किती बाण घ्या काहीच होत नाही, त्याचं नाव काय, रामबाण. हा, एकदा बोललं की त्याच्यात बदलच नाही काय. अशा चौपायात महाराज आमच्या गोस्वामीच्या सुंदर चौपायात बघा तुम्ही. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. राम सिया राम सिया राम जय जय राम. गोड चौपायात प्राण जाईन परंतु वचन जाणार नाही. याला काय म्हटलं जातं, एक वचनी. याला म्हटलं जातं आचरण ज्याचं चांगलं असतं त्याचे चरण चांगले असतात. बघा तुम्ही, ज्याचं आचरण चांगलं असतं त्याचं चरण चांगले असतात. आता बाकीचे सगळे पाय आहेत बघा, देवाचे आणि संतांचे चरण आहेत आणि तुमचे आमचे पाय आहेत. पाय केवढे जरी मोठे असले तर आपले पाय आहेत बरं का. पण काय लोक याच्याही पलीकडे असतात, पालथ्या पायाचे बरं का. पालथ्या पायाचे असतात. पण आमच्या संतांचे चरण आहेत. आणि अर्थात म्हटलं म्हणजे काय की भगवंताचे चरण आहेत. एक जबलपूरचे राम किंकरदासजी त्यांनी इतकं सुंदर त्याच्यावरती प्रवचन केलेलं आहे. हा, ज्याचं आचरण चांगलं असतं त्याचे चरण चांगले असतात, त्याच्यावरती त्यांनी चिंतन केलेलं आहे. मला सांगायचं आहे काय की आचरण करायचं असेल तर प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं, आणि उच्चार करायचा असेल तर भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा. दोघांच्या नावापासून सुरुवात आहे बघा. राम कोणा नाही म्हणता येत. अशिक्षित असो, सुशिक्षित असो, लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणालाही म्हणता येतं राम. सर्वांना कृष्ण म्हणता येत नाही. या बाबाचे 2 अक्षर तर या बाबाचे 40 अक्षर. प्रभू रामचंद्र दुपारी 12 वाजता तर हा बाबा रात्री 12 वाजता. प्रभू रामचंद्र उन्हाळ्यामध्ये तर हा बाबा पावसाळ्यामध्ये. प्रभू रामचंद्र शुद्धामध्ये तर हा बाबा वद्यामध्ये. प्रभू रामचंद्र सुंदर अशा एका राजवाड्यामध्ये जन्माला येतात तर हा बाबा येरवाड्यामध्ये, म्हणजे कारागृहामध्ये, आहे की नाही. आणि आमचे भगवान अर्थात काय की गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. त्याचं वर्णन केलं आमच्या संतांनी. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. तिन्हीकडे नाही शब्द लावायचा बरं का. हा, अंत नाही, पार नाही आणि लेखा नाही. अर्थात म्हटलं त्या किती आनंद असेल. मग आनंद हा दिसत नाही. 2-3 गोष्टी दिसत नाहीत बघा तुम्ही. कृपा दिसत नाही, आनंद दिसत नाही, दया दिसत नाही. ते क्रियेच्याद्वारे बाहेर पडत असते बघा तुम्ही. क्रियेच्याद्वारे समजा आपल्या घरी पाहुणा आला म्हणजे किती आनंद झाला, म्हणजे 1 किलो झाला, अर्धा किलो झाला असं नाही. कारण त्याची काय की पाहुणचार कसा असतो त्याच्यावरती तसं काय आहे की गोकुळातल्या लोकांना आनंद झाला मग त्याची क्रिया कोणती.
गुडिया तोरणे गुडिया करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदा गारी बाळकृष्ण नंदा घरी हो हो बाळकृष्ण नंदा घरी करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी हो बाळकृष्ण नंदा घरी कळणारालाच कळलं बरं का, दुसऱ्याला कळणार नाहीत. हा काय की मध्यम स्वर लावणं अवघड आहे, त्याच्यानंतर खरं षडजही लावणं अवघड आहे. हा गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे आहे की नाही. 4 घटना लिहिल्या बघा. गुड्या उभं करणं, तोरणं बांधणं, आनंदानं काय की गाणे म्हणणं. गाणे सुद्धा आनंदाचंच होतं काय बघा ते गाणं. हा गाणं एकच आहे देवाचं गाणं, बाकीची सगळी करमणूक आहे बघा, सगळी करमणूक आहे. ते सगळं सांगत बसत नाही. गाशी तरी एक विठ्ठलची गाय नाही तरी ठाई उग्या आहे की नाही. हा भावे गीत काय की नाही, भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा आहे की नाही. शुद्ध करोनिया चित्त भावे गीत गावे अशा आमच्या तुकोबाऱ्या सांगतात. गावे हा सुखे शिव ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. हा याला म्हटलं जातं आनंदाचं जोत काय. आणि अगदी काय की आमचे भगवान 10 वर्षाचे झालेत गोकुळामध्ये. 10 वर्षाचे या अशा काय की शरीराच्या 6 अवस्था राहिल्या आहेत आमच्या शास्त्रकाराने. 1 वर्षाच्या अवस्था त्याला शिशु म्हटलं जातं. शिशु 1 ते 5 पर्यंत कुमार म्हटलं जातं. 5 ते 10 पर्यंत पौगंड म्हटलं जातं. 10 ते 15 पर्यंत किशोर. 15 ते 40 पर्यंत तारुण्य. आणि 40च्या पुढं जेवढं वय त्याचं नाव आहे जरा. आपण त्याला काय की संस्कृत भाषेमध्ये जरा म्हणतात, पण या जरापेक्षा शब्द मला जवळचा वाटतो म्हातारा. आणि खरा शब्द आहे बघा महातरा. सगळ्या तराच असतात बघा. कानाची तरा, डोळ्याची तरा, लई गंमत असते बघा. ऐकायला येत नाही. आपण म्हणतो ट्रॅक्टर आणि ते म्हणते डॉक्टर. आपण ट्रॅक्टर म्हटलं की ते म्हणते डॉक्टर. वेगळंच असतं बघा हे. आणि आमचे भगवान आहे 10 वर्षाचे. अगदी जिकडं पाहिलं तिकडं सगळ्या गोपाळांच्या वाळून गेलेल्या तब्येती. विचारलं का रे आपल्याकडे काय कमी आहे. म्हणले गोपाळ म्हटले खरं सांग का कृष्णा, अरे सगळं दूध जातं डेअरीला, मग या डेअरीला काहीच मिळत नाही. मग त्यावेळेची डेअरी कोणती होती. आमच्या सुंदर अशा गवळणीत बघा. गवळणीचा थाट निघाला हाट म्हणजे बाजाराला जात असे. भगवंतानं सांगितलं काही काळजी करून नका. निळोबाराने लिहिलेले गाथ्यामध्ये निळोबारा म्हणतात काय की भगवंतानं सांगितलं असं करा. हा आपल्याला फक्त काय आहे की चोरी करायची 4 साहित्य आणा. खडे आणा, काट्या आणा, मृत्तिका आणा, हां आणि सराटे आणा. तेवढ्यामध्ये बोबड्या म्हणायला लागला काय चोरीचं साहित्य वगैरे. चोरीसाठी म्हटलं म्हणजे साहित्य काय पाहिजे, तलवारी पाहिजे, भाले पाहिजे वगैरे वगैरे. आमच्या निळोबाराने इतकं सुंदर लिहिलेले गाथ्यामध्ये अगदी काय की आमचे भगवान कुठेही जात नव्हते. 9 विधापैकी भक्ती जिथं चालत होते तिथंच आमचे भगवान जात होते. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. जिथं 9 विधा भक्ती चालत होती तिथंच आमचे भगवान जात होते. खोडीला प्रारंभ झाला. याच्या खोड्या किती सांगू महीपत्र सिंधू. आणि मला वाटतं व्यवहारामध्ये सुद्धा खोडी म्हणजे गुणच आहे हो. गुण म्हणजे खोडीच आहे. लक्षात आलं का. 10 मित्र असावेत. मग त्याच्यामध्ये काय आहे की चहा आला की म्हणतो तो म्हणतो बरं का
कालपासून काय की चहा पिऊन पिऊन कंटाळा आलेला आहे, असं करा हां मला दूधच आणा. मग दुसरा मित्र म्हणतो का रे हां तुझा असा गुण आहे, म्हणजे तू अशी खोडी आहे तुला, आम्ही चहा घेतला की तू दूध घेतो. खोड आहे का गुण आहे? ज्या अर्थी दुसऱ्यापेक्षा चांगलं घेतो त्या अर्थी काय आहे की गुण आहे की नाही. हां मग म्हणले असं करा, त्यांना दूध सर्वांना दूध सांगा. तो म्हटला काल जरा दूध पिऊन पिऊन कप झालेला आहे, हे दूध वापस न्या आणि याचा कडक चहा बनवा. दुसरा मित्र म्हणतो का रे तुला अशी खोड आहे, आम्ही चहा घेतला की तू दूध घेणार आणि दूध घेतलं की आम्ही दूध घेतलं की तू चहा घेणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की खोड म्हणजे गुण आहे आणि आमच्या परमात्म्याच्या सगळ्या खोड्या आहेत महाराजा. आणि खोड्या करून सगळ्या गवळणी वैतागल्या आणि नंद दरबारामध्ये आल्या आणि विनंती करायला लागल्या. बघा एकनाथ महाराजांची गवळण मला वाटतं 5 चरणाची गवळण आहे आणि त्याच्यामध्ये ती गवळण म्हणते हा यशोदे कृष्णाला सांगावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. तुझे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, तुझे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. सगळ्या गवळणीचा आवाज काढला पाहिजे की नाही. हे अगदी मोठ्यानं सगळ्या वरडायला लागल्या गवळणी. यशोदे असं वाटतंय गोकुळामध्ये राहावं का जावं. त्यावेळेला हा आमच्या एकनाथ महाराजांनी गवळण लिहिलेली आहे, 14 चरणाची गवळण आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या खोड्या आहेत त्या आध्यात्मिक खोड्या लिहिलेल्या आहेत बघा एकनाथ महाराजांनी. गवळणी उतावळी आली यशोदे जवळी, आवरी आपला वनमाळी प्रलयामाशी दिदला, कवाड भरांची आवरी आवरी आपुला काना 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 नाचिएला मुचा सुना, नाचिएला मुचा सुना. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना 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 नाचिएला मुचा सुना, नाचिएला मुचा सुना. तो आमुचे घरासी धमकावी डोले की तुझे कोठे लोणी सांगबो आम्हासी, न सांगता वासुदे सोडून देते. आवरी 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 आपुला काना 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 नाचिएला मुचा सुना, नाचिएला मुचा सुना. आवरी 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 आपुला काना 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 नाचिएला मुचा सुना, नाचिएला मुचा सुना. एकनाथ महाराजांचीच गवळण. हे सगळं एकनाथ महाराजांनं वर्णन केलेलं आहे. मी सांगत होतो 14 चरणाची गवळण. बघा गवळणी उतावळी आली यशोदे जवळी, आवरी आपला वनमाळी प्रलयामाशी दिदला, कवाड भ्रांतीचे उघडले, कुलूप मायेचे मोडिले, शिंक्या वेदेचे तुडले तुझ्या कृष्णे, होती क्रोधाची आरगळा, हाळूच काळी लिबळा, होती अज्ञानाची खिळा ती निर्मूळ केली, डेरा फोडला दंभाचा, दंभरूपी डेरा फोडला बरं. आणि ह्या युगामध्ये दंभ जास्त चालतो. दंभ दंभ या शब्दाचा अर्थ असा आहे
असायचं एक आणि दाखवायचं एक बरं का. दंबे करी सोंग दंबे करू भक्ती सोंग जाऊ द्या ना. दंबे करू सोंग मानावया जग मुखी बोले त्याग मनी नाही. हा बघा मुखाने बोलायची त्यागाच्या गोष्टी मनामध्ये वेगळंच असतं. असायचं एक आणि दाखवायचं एक. बघा तुम्ही चांगल्या माणसाला लोक मूर्ख म्हणतात आणि मूर्ख माणसाला म्हणतात त्याच्यासारखा आमच्या गावात कोणी हुशार नाही. ही रीत आहे बरं का. हा ही कीर्तनातलं नाही तुकोबाराने लिहून ठेवलेलं आहे सगळं. हा तुकोबारा म्हणतात या जगामध्ये कलियुगामध्ये लबाड बोलणाऱ्या माणसाला खूप चांगलं लोक म्हणतात आणि खरं बोलणारे म्हणतात आमच्या गावामध्ये ह्या माणसासारखा मूर्ख माणूस नाही म्हणतात. विठाला विठाला आणि त्याच्यामध्ये सगळं दंबरूपी डेरा फोडून टाकला. अशा जवळजवळ वेदांताची गवळण आहे ती 14 चरणाची गवळण आहे. खरोखर गवळणी वैतागल्या. यशोधरे विचार केला की बरोबर आहे हा आता मुलगा गावात ठेवायच्या लायकीचा नाही. आमचे भगवान सकाळी उठले खांद्यावरती घोंगडी घेतली हातामध्ये काठी घेतली आणि गाईच्या पाठीमागे निघाले. गाई गोपाळ सवंगडी वना 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 गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना. यमुनेच्या तीरावरती आमचे भगवान आले. काय की उग 2 सेकंदाचा वेळ होता. सुंदर असे खेळ सुरू झाले. विट्टी दांडू चंडू लगोरी नाना परी खेळ मांडीला यमुनेच्या तीरी. विट्टी काय दांडू काय चेंडू काय लगोरी काय ह्या नाना तऱ्हेचे खेळ. अलीकडच्या कालामध्ये जागतिक खेळ आहे बघा क्रिकेट. आणि त्या क्रिकेटची गंमत अशी आहे की थोडे लोक खेळतात आणि जास्त लोक पाहतात. पाहणारे लोक जास्त आणि खेळणारे थोडे. कुठल्या तरी राष्ट्रात खेळ चाललेला असतो काय माणसं टी व्ही पुढे ओरडतात काय सांगायचं तुम्हाला. आला आला गेला गेला टी व्ही पुढं. असं जे क्रिकेट पाहत होतं. चहा दिला तरी टी व्हीकडे नाश्ता दिला तरी टी व्हीकडे जेवण दिलं तरी टी व्हीकडे. त्याची मंडळी थोडीशी विनोदी होती. मंडळी म्हटली अहो आपलं म्हातारं गेलं ते टी व्हीकडेच पाहत होतं. अहो आपलं म्हातारं गेलं ते टी व्हीकडे पाहता पाहताच पण ते किती धावावं गेलं. म्हणजे खेळणारापेक्षा पाहणारच बेजार. पण आमच्या संतांचे मर्दानी खेळ हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा घुमरी वाजे घमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा. खेळून खेळून सगळे गोपाळ थकलेली विनंती करायला लागले कृष्णा रे 10:30 ते 12:30 खेळ आहे. 12:30 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. सर्वांच्या शिदोरे एकत्र केले कसे भगवान उभे राहिले. मी श्लोक म्हणतो. श्लोक म्हणल्या सर्वांनी पुंडली म्हणायचं. पुण्य झालेलं माऊलीचं भजन होईल. तुकाराम महाराजांचं भजन होईल. चाल होणार होणार आहे. चाल होणार आहे. दहीहंडीचा अभंग होईल. काल्याचा अभंग होईल. काल्याचा अभंग झाल्याच्यानंतर एका स्वरामध्ये आरती होईल. आरतीसाठी सर्वांनी उठून उभं राहायचं. आरती झाली की 2 मिनटं ताबडतोब खाली बसायचं. कार्यकर्ते काही की समजून सांगतील. आणि रात्रभर जागून आमच्या कार्यकर्त्यांनी सुंदर असा महाप्रसाद केलेला आहे. घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही आणि महाप्रसाद घेतल्याच्या नंतर इथं कोणीही थांबायचं नाही. ही सर्वांनी नोंद घ्यायची. बेब्रद्वेनुम जठरपटयो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानुम सर्कमलम तत्फलांगणे तिष्ठन्मध्ये सुप्रसृदो हसयन्नर्मभि स्वये स्वर्गे लोके मिषति मुमुजे यज्ञ भुक्बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आमच्या भगवंतानं यमुनेच्या तीरावर केलेला काला आज आपण मारुतऱ्याच्या समोर अंदल गावामध्ये केलेला काला याच्यामध्ये काहीही बदल नाही. लक्षात आलं का? यमुनेच्या तीरावर केलेला काला आज आपण काय की 26 तारखेला गोरोबा काकाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं केलेला सकाळी अर्थात काय की 26 तारखेला केलेला काला याच्यामध्ये काहीही बदल नाही. आणि तोच काला आमच्या काय की पंढरपूर क्षेत्रामध्ये आळंदीमध्ये त्र्यंबकेश्वर देहू क्षेत्राच्या ठिकाणी आला. परत आमच्या काय की ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार तुकाराम महाराजांचा अवतार अर्थात म्हटलं जोग महाराजापर्यंत ही सगळी मंडळी तयार झाली. परत प्रत्येकाच्या समोर काला आणण्याचं काम आमच्या संतांनी केलं आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या समोर काला आणण्याचं काम आमच्या संतांनी केलेलं आहे. काल्याचे 3 प्रकारे दही आणि लाही हे स्थूल शरीराचा काला, सूक्ष्म शरीराचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि कारण शरीराचा काला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला असा 3 प्रकारचा काला त्याला जीवशिवाचं ऐक्य म्हटलं जातं. आणि असा काला आपण अंदल गावामध्ये जागृत देवस्थान म्हटलं म्हणजे हनुमानजी मारुतरे यांच्या समोर गेलेला काला तुम्हा सर्वांचं दर्शन होतं. आदरणीय आमचे श्री हरिभक्तीपरायण आपल्या गावचं भूषण या परिसराचं भूषण गायनाचार्य आमचे हनुमंत काका अर्थात म्हटलं म्हणजे त्यांच्यामुळंच तुम्हा सर्वांचं दर्शन होतं. इथं आल्याच्या नंतर अर्थात म्हटलं म्हणजे काय की आळंदी क्षेत्रामध्ये आमच्या संस्थेमध्ये अध्ययन घेऊन या परिसरामध्ये तरुण तडफदार कीर्तनकार आमचे श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज अर्थात इके अर्थात म्हटलं यांचे दर्शन होते. इथं आल्याच्या नंतर आमचे श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य या परिसराचं भूषण आमचे श्री हरिभक्तीपरायण आमचे दिलीप अण्णा आहेत. अधिक करून म्हटलं सर्वांची काही नाव घेऊ शकत नाही. उपस्थित असणारी सगळी टाळकरी मंडळी, इकडच्या बाजूला टाळकरी मंडळी, 2 मर्दंगाचार्य, समोर उपस्थित सगळे पुरुष मंडळी, आमच्या माता भगिनी. हा माता भगिनी शब्द थोडासा लांब गेला आहे आता लांब गेला आहे. लाडक्या बहिणी बरं लाडक्या बहीण हां ह्या लाडक्या बहिणी आहे की नाही लाडक्या बहिणी आहेत. आणि कुठेही बघा तुम्ही बरं का काका प्रत्येक भागात जातो पुरुषापेक्षा आमच्या माता भगिनीचा सिंहाचा वाटा असतो आणि सर्वांचं दर्शन घेतो. आणि जाता जाता जागृत दैवत आमच्या मारुतीला विनंती करतो की भगवान आमची संपूर्ण ग्रामस्थ मंडळी कायावाच्या मनानं धनानं सेवा करणारी मंडळी वारकरी पंथाची काम करणारी मंडळी यांना दीर्घ आयुष्य द्या. यांच्याकडून अखंडाच्या स्वरूपाची सेवा करून घ्या. शुभकामना व्यक्त करून वाक्पुष्पाला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. साल म्हणतील श्री हरिभक्त. तुका म्हणे निवांत राहे 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 तुका म्हणे निवांत राहे. पाहिले पाय परतोनी पाहिले पाय परतोनी आता कैसे जाबू घरा आता कैसे जाबू घरा. पाहिले पाहे परतोनी पाहिले पाहे परतोनी आता कैशी जाऊ घरा आता कैशी जाऊ घरा. नोहे बरा
लोकी आ लोहे बरा लौकिक रे रा आ रे आ पाहिले लोहे बरा लौकिक लोहे बरा लौकिक लोहे बरा लौकिक 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 लोहे बरा लौकिक लोहे बरा लौकिक लोहे बरा लोहे बरा लौकिक लौकिक लोहे बरा लोहे बरा लौकिक लोहे बरा लौकिक आता कैसे जाओ घरा आता कैसे जाओ घरा हेलो आग ढोल दे दे ढोल आज आपल्या अंदलगाव या गावामध्ये श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्तानेच म्हणायचं आपल्या गावामध्ये हा सप्ताह होतो आणि ग्रामदैवत मारुतीराय यांच्या आणि यावर्षी त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन सोहळ्याचं हे वर्ष आहे। या महोत्सवानिमित्ताने आपल्या गावामध्ये येऊन श्री परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण एकनाथजी बाबा शिंदे यांनी अतिशय सुंदर अशी कालेची सेवा केलेली आहे। त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थाच्या तर्फे त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो। धरिला अवगाधने प्रकाश काला वाटू एकम एका वैष्णवनिका सम्राट वाकुलिया ब्रह्मादिका कबू काला वाटू एका
एकामेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही घरी वेदगाडी काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम हा विठ्ठल दे विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले करू रेवा कुडी समापराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला दे कर्म आपुला करा समापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा का बाया पैकी करा क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम